हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं श्रीजा आरू यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जात आहे जुनोना तलाव. ते मी नवऱ्याला नेहमी बोलत असते की आम्हाला फिरायला न्या, पण नवरा काही घराच्या बाहेर निघतच नाही आणि आम्हालाही कुठे नेत नाही. 2 दिवसाच्या आग्रहानंतर आम्हाला ते घेऊन चालले जुनोना तलाव इथे. तसं तर ते आम्हाला फिरायला घेऊन जातात, पण हॉस्पिटल, शॉपिंग याच्या व्यतिरिक्त बँक याशिवाय आम्हाला ते कुठे घेऊनच जात नाही. आणि राहिलं तरच मग माहेरी, त्याच्या व्यतिरिक्त मला कुठे नेतच नाही. तर चला मित्रांनो, दाखवते तुम्हाला समोरचा नेचर. बघू शकता तुम्ही समोरचं नेचर किती सुंदर आहे. सुंदर असं वातावरण, हिरवीगार झाडे आणि त्यासोबतच शांत वातावरण, जिथे कोणाचा आवाजही नाही आणि कोणाचं टेन्शनही नाही. तर मित्रांनो, इथे माझी श्रीजा झोपली होती, त्यामुळे मी इथे पोचल्यानंतरचा व्हिडिओ घेऊ शकली नाही. इथे आम्ही गाडी पार्किंगला ठेवली आणि इथून निघालो पायदळ तिथे ओव्हरफ्लो बघण्यासाठी, पाण्याचा ओव्हरफ्लो बघण्यासाठी. तर इथे गाडी लावली होती. याआधी जेव्हा आम्ही आले इथे, तेव्हा आम्ही आतमध्ये गाडी घेऊन गेले होते, परंतु यावेळेस इथे एक कांड झाला होता, चाकूने हल्ला झाला होता. त्यामुळे आता गावातूनच दोरी बांधली गेली आहे आणि तिथून पायदळ जावं लागतं. तर आम्ही इथे निघालो चालायला पायदळ आणि तिथे आम्हाला एक सुंदर असं टाळीचं झाड दिसलं आणि त्याच्यावर भरपूर असे घरटे तयार केली होती चिमण्यांनी आणि त्यामध्ये चिमण्यासुद्धा होते. खूप सुंदर असं दिसत होतं ते घरट्यांचं घोंसले. आणि त्याच्याच शेजारी एक फुलांचं झाड असं जांभळ्या रंगाचं होतं आणि तर तिथे अशी भरपूर असे लोक चालत समोरच्या दिशेने जात होते. आम्ही सुद्धा त्यांच्या सोबतच चालत निघालो. भरपूर असे पायही दुखत होते, परंतु काय करणार, एवढ्या लांब आल्या. मध्येच मग आम्ही फोटोशूटसुद्धा केला अर्ध्या दूरच आणि सुंदर असे सेल्फी काढले. त्यानंतर आम्ही परत आणखी चालायला निघालो हळूहळू. त्याच्यानंतर आम्हाला अर्ध्या दूर गेल्यानंतर तळ्याच्या राईट साईडला आम्हाला एक फार्म हाऊस बांधलेलं दिसलं आणि ते खूप सुंदर असं फार्म हाऊस होतं. दिसायलासुद्धा खूप सुंदर होतं. ते बघत आणखी आम्ही समोरच्या दिशेने तुम्ही बघू शकता ते किती सुंदर असं बांधकाम चालू होतं फार्म हाऊसचं. ते बघितलं आणि परत आम्ही समोर चालायला निघालो. इथे मी तर मोबाईल आणि कॅरी बॅग पकडून होती, मात्र श्रीजाचे पप्पा श्रीजाला पकडून चालत होते. तेही खूप थकलेले होते, पण काय करणार, श्रीजाला पकडून मला पण चालता येत नाही, कारण त्यांच्या एवढी कॅपॅसिटी तर माझ्यामध्ये पण नाही आहे. इथे माझी श्रीजा पाण्याला बघून खूप हॅपी होती, कारण तिला वाटत होतं की आता तिला वाटत होतं की ही नदी आहे आणि तिला इथे आंघोळ करायला भेटणार. तर चला समोर बघूया. इथपर्यंत पोहोचल्यानंतर आम्हाला इथे बंदर दिसला. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही याला भुरा बंदर म्हणायचो. तुम्ही काय म्हणता याला नक्की कमेंट करून नक्की सांगा. समोर एक झाड पडलेलं आहे आणि इथे एक पार्टीसुद्धा चालू आहे आणि आम्हाला समोरचा रस्ता क्रॉस करण्यासाठी परत चालावं लागतं आणि त्या झाडाच्या खालून आम्हाला आता जावं लागणार. सो चला आता समोर बघूया. तर बघू शकता तुम्ही, आम्ही ते झाड क्रॉस करून आलो आहे. ते पूर्णपणे
पडलेलं झाड आहे. तर चला तर समोर आणखी चालत जाऊया. तुम्ही बघू शकता आपल्याला त्या एंडपर्यंत परत चालत जायचं आहे. तिथे काही लोक आहे, चल ना, ती पाण्यामध्ये मजा करत आहे. थोडं चल ना. तर तुम्ही बघू शकता इथे काही काही लोक येतच आहे. तर माझी श्रीजाचे पप्पा सुद्धा थकले आहे आणि तिला आता काही दूर थोडं पायदळ चालवत आहे. तरी ते माझी श्रीजा चालली आहे हळूहळू, बघू शकता. आलंच आहे श्रीजा, चल आलंच आहे पाणी. चल, झुला पण आहे तिकडे, झुला आहे समोर समोर बघून चल, हळूहळू चल. तुम्ही बघू शकता तिथे पाण्यामध्ये लोक एन्जॉय करत दिसत आहे. तुम्हाला छोटे छोटे दिसतच असेल. आम्ही ते खूप दूर चालल्यानंतर थकून गेलो आहे आणि आम्हाला तिथे भूकसुद्धा लागली आहे. तर बघू आम्ही समोर काय मिळतं. तर स्लो होत आहे का, चला बघूया. आम्हाला इथे समोर काहीतरी विकताना दिसतंय, बघ काय आहे तिथे. तर आम्हाला इथे मिळाला चिवडा. आम्हाला भूक लागली त्यामुळे आम्ही 2 प्लेट चिवडा घेतला 20-20 रुपयांचा आणि तो पूर्ण खाऊन घेतला. आणि श्रीजाला तिखटसुद्धा लागत होतं, पण तिला भूक लागलेली होती त्याच्यामुळे तिने पूर्ण फिनिश करून टाकला. तर आम्ही चिवडा खाल्ल्यानंतर ते पाण्यामध्ये गेलं आणि पाण्यामध्ये श्रीजाचे फोटोशूट पण केले. बघू शकता तुम्ही ते लोक काही आंघोळ करत आहेत आणि भरपूर असे लोक वापससुद्धा गेले, कारण इथे पाणी फ्लो आहेच नाही. पाण्याचं प्रमाण न वाढल्यामुळे इथे पाणी फ्लो होत नाही आहे. तर बघू शकता पाणी भरल्यानंतरच ते पायऱ्यावरून उतरतं. श्रीजाला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं. ती बोलली की मम्मी मला कपडे काढून दे, मी पाण्यामध्ये उतरते. तिथे छोटे छोटे मुलं आंघोळ करत होते, त्यांना बघून तिलाही खूप इच्छा होत होती, परंतु आम्ही तिला त्या पाण्यामध्ये उतरू दिलं नाही. जर ते पाणी फ्लो झालं असतं पायऱ्यावरून तर आम्ही तिला नक्कीच पाण्यामध्ये खेळू दिलं असतं, परंतु तिथे उतरावं लागत होतं त्यामुळे आम्ही तिला उतरू दिलं नाही. तर तिला बोललं की असंच खेळ पाणी. बघू शकता ती खेळत आहे. त्यानंतर आम्ही परत निघालो. बाहेर निघाल्यानंतर परत आम्ही खालच्या दिशेने आलो. तिथे श्रीजाला खेळण्यासाठी छान पाणी होतं. तिला थोड्या वेळ खेळत दिलं तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी. तसं पण मुलांना पाणी खूप आवडतं त्याच्यामुळे ती आणखी हॅपी झाली. तिला थोडं खेळायला मिळालं त्यामुळे तिच्यासोबत खेळण्यासाठी एक छोटा मुलगासुद्धा होता तिथे. तो सुद्धा खूप खेळत होता, परंतु छोटा असल्यामुळे त्याला तेवढं काही फिरता येत नव्हतं. बघू शकता या पाण्यात खेळल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थोडा हास्य आला. तिला खूप आनंद झाला आणि तिची इच्छा पूर्ण झाली पाण्यामध्ये खेळण्याची. ती ओली झाली नाही, परंतु तिला ते मजा आली. तर बघा आम्ही आणखी परतच्या दिशेने निघालो होतो. तर आम्हाला तेवढ्यात छोटी छोटी बंदरं दिसली आणि ते बंदरं पाहायला श्रीजाला खूपच आवडत होतं, त्यामुळे ती बसून बंदरं बघत होती. परत जायला निघालो होतो आणि समोरून भरपूर असे लोक येत जात करत होते. भरपूर असे लोक येणं चालूच होते. तर हळूहळू निघाले. तेवढ्यात आम्ही थकले म्हणून आम्ही इथे छान गवताळ याच्यात बसले आणि थोडं फोटोशूट करायला बसले. तर आम्ही फोटोशूट करतच होते तेवढ्यात खूप जोरात असा समोरून पाणी येत होता. श्रीजाचे पप्पा म्हणाले की समोरून जोरात पाणी येत आहे, चला भागा चला म्हणून.
तर फोटोशूट अनकम्प्लीटच राहिला आणि आम्ही श्रीजाला उचलून असे पळालो. पाऊस आल्यानंतर खूप असं चिखल झालं रोडने. त्याच्यानंतर आम्ही कुठे न बघता सरळ आम्ही घरी जाण्यासाठी परत निघालो. आणि जाताना माझी श्रीजा खूप हॅपी होती, तिला पाणी खूप आवडतं, त्यामुळे आता ती खूपच हॅपी आहे, हाय करून राहिली आहे. तर चला जाऊया घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर चला बघूया, समोर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.